नमस्कार मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे दिसून येणार आहे की इकडे मित्रांनो ही आनंदी ह्या सार्थकला डावलून जेव्हा पुढे निघून आलेली असते, तर पुढे आता ही शकू आपल्या आई अण्णांच्या घरासमोर जाते आणि ही आपल्या मनाशी बोलते की मला जाऊन 6 वर्ष झाले, परंतु ह्या झाडाच्या जवळ ज्या काही आठवणी आहेत त्या अगदी तशाच आहे असे ही आनंदी आपल्या मनाशी बोलते. आणि इकडे आनंदी ही आपल्या आईवडिलांच्या घराच्या समोर येऊन थोडीशी डोकावून बघत असते. तेव्हा मात्र मालती व अण्णा दोघेही या आनंदीच्या विषयी खूप चर्चा करत असतात. इकडे हे अण्णा बोलतात की किती दिवस झाले आनंदीला जाऊन, कुठे असेल माझी आनंदी, आणि तिला एकदाही वाटलं नाही की आपल्या आई अण्णांकडे जावं, अण्णांना भेटावं असे आनंदीच्या मनाला का वाटत नसेल असे अण्णा हे आपल्या मालतीला सांगत असतात. तर मालतीसुद्धा बोलते की खरोखर मला पण असं वाटतं की आनंदी इतके दिवस कुठे हरवली असेल असे पण आता ही मालती या अण्णांना सांगते. आणि मित्रांनो, ज्यावेळेस मालती व अण्णा दोघे एकमेकांशी बोलत असतात ना, त्यावेळेस आनंदी ही घराच्या गेटच्या समोर उभी राहून सर्व काही अण्णा व मालतीचे बोलणे गुपचूप ऐकत असते. आता मित्रांनो, लीनासुद्धा तिथे आलेली असते. तर आता लीनासुद्धा ह्या अण्णांना सांगते की आज यांना काय झालं कुणास ठाऊक, कारण त्यांना फक्त आज आनंदीची इतकी काही आठवण आली की ते बोलले की आनंदी आज येणार आणि आनंदीच्या आवडीच्या पुरणपोळ्या बनव असे हे मला बोलले असल्याचे लीना ही या आई अण्णांना सांगते. त्यावेळेस मित्रांनो, आता ही सर्व काही आनंदी बघत असते, परंतु आनंदीला वाटतं की आपण जर आई अण्णांसमोर गेलो तर आपल्याला आई अण्णा पुन्हा हे आपल्याला आश्रमाकडे जाऊन देणार नाही आहे असे पण आता ही आनंदी आपल्या मनाशी बोलत असते. आणि दुसरीकडे मित्रांनो, जेव्हा ही आनंदी पुन्हा इकडे ह्या मंदिरासमोरून जात असते ना, तेव्हा समोरच आता शकू ही या आनंदीला बघते. आता शकू लगेच आनंदीला ओळखते आणि बोलते की काय गं आनंदीताई, तू इतके दिवस कुठे होतीस? मी तुझी किती वाट बघितली. अगं माझं जाऊ दे मरू दे, परंतु अगं आनंदी तू एवढी कशी सर्वांना विसरली आणि तिकडे कुठे गेली, किती शोधलं, अगं कुठे कुठे शोधलं नाही तू असे पण ही शकू या आनंदीला सांगते. त्यावेळेस मित्रांनो, ही आनंदी बोलते की अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, माझं नाव कल्याणी आहे, मी आनंदी नाही आहे असेही आनंदी आपली खूप ओळख लपवण्याचा प्रयत्न करत असते. परंतु मित्रांनो, आता ही शकू जी असते, शकू आणि आनंदी अगदी लहानपणापासूनच एकत्र खेळलेल्या बागडलेल्या असतात आणि सर्व काही ह्या शकूला आनंदीचे सर्व काही सत्य माहीत असते. तेव्हा मात्र ही शकू लगेच आनंदीला बोलते की अगं तू किती माझ्यापासून ओळख लपवण्याचा प्रयत्न जरी केला ना, तरी मी काही तुला आज ओळखत नाही आहे. अगदी लहानपणापासून मी तुला ओळखते, आपण एकत्र खेळलो आणि तू आज माझ्यापासून ओळख लपवतेस का? माझी शपथ घेऊन सांग की मी आनंदी नाही आहे म्हणून असे शकू ही जेव्हा या आनंदीला बोलते, तेव्हा मात्र मित्रांनो त्याच क्षणी आता ही आनंदी थोडीशी थबकते. आता ही शकू पुन्हा बोलते की अगं माझं जाऊ दे मरू दे, सार्थक सरांचा तरी थोडासा विचार करायला हवा होता. अगं जेव्हापासून सार्थक सर ऑफिसमध्ये येतात ना, तेव्हापासून सार्थक सरांच्या चेहऱ्यावर जे हसू होतं ना, ते केव्हाच गेलंय. 6 वर्षापासून अगं सार्थक सर तुझी अगदी वाट बघतात, माझी आनंदी पुन्हा येणार, माझ्या प्रेमावर विश्वास आहे असे सार्थक सर सर्वांना सांगतात. आणि तू एवढी विसरली का गं सर्वांना असे पण ही शकू आता रडतच या आनंदीला बोलते. त्याच वेळेस मित्रांनो, आता ही शकू बोलते की मला फक्त तू माझी शपथ घेऊन सांग की तू आनंदी नाही आहे म्हणून. आता मित्रांनो, शकूने शपथ घातल्यामुळे आनंदीचा नाईलाज होतो आणि आनंदी आता सर्व जे काही या आश्रम चालवण्याचं सत्य जे असतं ते सर्व आता या शकूला सांगते. आता इकडे शकू आणि आनंदी दोघी एकमेकींजवळ साईडलाच बसलेल्या असतात. तेव्हा मात्र ही आनंदी या शकूला सांगते की अगं मी जेव्हापासून इथून गेले ना, तेव्हापासून मला सुद्धा आई अण्णांची खूप आठवण येत होती, पण काय करणार शकू, अगं सार्थक सरांच्या आईने माझ्याकडून डिवोर्स पेपरवरती सह्या करून घेतल्या आणि मला इथून कायमचं जायचं सांगितलं. माझ्या जागेवर शकू तू जरी असती तर काय केलं असतं गं असे पण आता ही आनंदी शकूला सांगते. आता मित्रांनो, ही आनंदी आता जेव्हा शकूला हे सर्व सत्य सांगत असते, तेव्हा मात्र इकडे शकू बोलते की नाही आनंदी, मी आता लगेच सार्थक सरांना कॉल करणार आणि तू इथे आल्याचं सर्व काही सत्य सार्थक सरांना सांगणार असे पण ही शकू आनंदीला बोलते आणि लगेच आपल्या पर्समधील मोबाईल बाहेर काढते. परंतु मित्रांनो, आनंदी शकूला बोलते की प्लीज शकू, अगं तू माझं थोडंसं ऐक ना, माझा थोडासा विचार कर ना. त्यानंतर शकू काय ऐकायला तयार नसते. त्यानंतर मित्रांनो, आता ही शकू या सार्थकला कॉल करते आणि आनंदी ते मंदिरासमोर आल्याची सर्व काही सत्य ही
शकू आता ह्या सार्थकला सांगते. आता ह्या शकूच्या तोंडातून हे सर्व सत्य ऐकता सार्थकच्या पायाखालची जमीन सरकते. सार्थक इतका काही उड्या मारू लागतो आणि शकूला बोलतो की शकू मी 5च मिनिटांमध्ये तिथे आलो, आनंदीला तिथेच तुझ्याजवळ ठेव असे. पण आता हा सार्थक या शकूला बोलतो. आता मित्रांनो सुखदा बोलते की अरे तुला काही कळतं का, आपल्याला ह्या माझ्या मैत्रिणीला भेटायला जायचं आणि तू कुठे चाललास. त्यावर आता ही सुखदा काही या सार्थकला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते, परंतु सार्थक काही ऐकायला तयारच नसतो. कारण आता सार्थकला 6 वर्षामधून आनंदी ही आल्याची बातमी कळता सार्थकला काय करावं आणि काय नाही हे मात्र सुचत नसतं. त्यानंतर आता सार्थक गाडी चालू करतो आणि इकडे आता या शकूने मंदिरासमोर सार्थकला बोलावलेलं असतं, तिथे हा सार्थक येतो. आता मित्रांनो सार्थक जेव्हा गाडीतून खाली उतरतो तेव्हा मात्र ही आनंदी व शकू सार्थकला दिसतात. आता जेव्हा हा सार्थक गाडीच्या खाली उतरतो तेव्हा जेव्हा ह्या आनंदीच्या अंगावर जो ड्रेस असतो तो ड्रेस तर सार्थकने थोड्या वेळापूर्वीच बघितलेला असतो. कारण जेव्हा ह्या आनंदीचा रुमाल खाली पडलेला असतो आणि हे सर्व सार्थकने बघितलेलं असतं तेव्हा आता हा रुमाल सार्थक उचलून ह्या आनंदीच्या हातामध्ये जेव्हा देत असतो ना तेव्हाच या सार्थकला थोडीशी चाहूल लागलेली असते की ही आनंदी आहे की काय. परंतु आनंदी तेथून घाईघाई निघून गेलेली असल्यामुळे आता सार्थकला ही आनंदी असल्याचं सत्य आता शकूकडून समजलेलं असतं. आता ही आनंदी समोर बघता सार्थक पळत जाऊन ह्या आनंदीला घट्ट मिठी मारतो आणि खूप रडू लागतो. तेव्हा आनंदीसुद्धा खूप रडू लागते. तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.